तर जय भीमचे शिरो मित्रांनो आमच्या गावात आलेले आहे एक मॅडम, ते सांगता किंवा सेफ्टी गॅस विषयी माहिती सांगणार आहे. तर चला मित्रांनो, तिकडे रूम मध्ये तुम्हाला दाखवतो. चला आपल्या घरामध्ये 2 जिवंत बॉम्ब म्हणून शासनाने घोषित केलेल्या वस्तू आहेत दादा. आपल्याला माहित नाही ते कोणत्या वस्तू आहेत, बरोबर आहे. आपल्या घरात पहिलं म्हणजे आपली सिलेंडर टाकी आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातली लाईट आहे. लाईटीजवळ चुकलं माफी आहे का दादा? नाही. पण लाईटीजवळ जर एका माणसाला शॉर्ट लागला काकू तर एकटाच जाते. पण याचा जर ब्लास्ट आपल्या घरामध्ये झाला तर आपल्या एकट्या कुटुंबात जाते, तर आसपास शेजारी जेवढे सिलेंडर आहेत तेवढे सगळे जातात, बरोबर आहे. पण लाईटीपासून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षा घेतली. प्रत्येकाच्या घरात एलसीबी एमसीबी लागलेली आहे, बरोबर आहे. आपण कशासाठी लावत होते की कुठे शॉर्ट सर्किट झाला, काही जर झालं तर ऑटोमॅटिक तो घोडा खाली पडते, बरोबर आहे. आता लाईटीची सुरक्षा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दादा, पण याची काय सुरक्षा आपल्या घरामध्ये आहे का? काही सुरक्षा? याची सुरक्षा दादा बऱ्याचशा वर्षापासून निघालेली आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. आता ते कोणती म्हणजे मी तुम्हाला सांगते, 40 वर्षापासून जे आपण सूर्या कंपनी शेगडे आपल्या सिलेंडर सोबत आहेत निघालेले आहे, त्या सूर्या कंपनीनं आणि शासनाने काय केलं, एक डिव्हाइस मशीन तयार केलं. हे आहे, याचं नाव आहे सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइस, बरोबर आहे. आता मला सांगा दादा, तुम्ही असं मशीन कुठेतरी पाहिलं का? बघा, पाहिलं का असं तुम्ही कुठेतरी? नाही पाहिलं. आता हे प्रत्येकाने पाहिलेलं आहे, पण कुठं पाहिलं आपल्याला आठवत नाही. हे एखाद्या पेशंटला पाहिलं तर तुम्ही दवाखान्यात जर गेले तर त्याच्या नाकाला जे ऑक्सिजन लागले असते, त्या ऑक्सिजन सिलेंडरच्या बांबूला हे मशीन जोडलेले असते. तिथे पेशंट मेंटेन ठेवते, कंट्रोल करते आणि पेशंटचा जीव वाचवते दादा. आपल्या घरात सुद्धा आपल्या कुटुंबाची सुरक्षा करते, आपल्या जिवंत बॉम्बची सुरक्षा करते. आता कशी सुरक्षा करते ते आपल्या डोळ्यात पाहायचं. लावलं काढणं बिलकुल सोपे. वर बटन म्हणजे चालू, खाली बटन म्हणजे बंद. बंद बटन करायचं, या रिंगीला असं पाठीमागं ओढायचं आणि सरळ आपल्या सिलेंडरवर असं हे ठेवायचं. आता असं ठेवलं म्हणजे हे लागत नाही दादा, तर हे असं इझिली असं हे निघू शकते. तर मग कसं लावायचं आपल्याला? रिंगीला पाठीमागं ओढून याच्यावर असं दाबून ठेवायचं आणि हे जे रिंग आहे खाली जोरात दाबायची, याचा कट असा आवाज येते. आवाज आला दादा, बरोबर आहे. आता हे झालं आपलं बटन चालू. बरोबर, 1 मिनिट थांबा. आता ज्या पेशंट आपण काम करतो तो पेशंट आपण कधीतरी पाहिला का दादा डोळ्यानं आपल्या? बघा, हा याचा प्रेशर आहे काकू. हा इतका भयानक प्रेशर आहे का दादा की याचा जर 50 ते 60 फूट वर जाते. आता आपल्या घरचं मशीन आपण याला लावलं, काहीच नाही. बघा, हे मशीन आपण लावलं, हे झालं आपलं बटन चालू. हे बटन आपलं चालू झालं. आता याच्यावर आपण आपलं लायटर लावू शकतो का असं आपल्या याच्यावर? पण मी याच्यावर लायटर लावते दादा. झालं का काही? नाही झालं काही. आता मी तुम्हाला सध्या प्रेशर दाखवला तो आणि हा प्रेशर बघा. या प्रेशर मध्ये काय फरक वाटते तुम्हाला? तो प्रेशर जो होता तो होता 660चा काकू, आणि हा जो प्रेशर आहे हा फक्त दादा 160चा आहे. आता 160चा म्हणजे जेवढं आपल्याला इथं शेगडीला लागतो, स्वयंपाकाला लागतो, तेवढंच आपल्याला पुरवते आणि बाकीचं 500 प्रेशर त्याच्या आतमध्ये ठेवते स्टोअर करून, बरोबर आहे. याच्यावर आपल्या घरचं रेग्युलेटर येणार आहे, याच्यावर येणार. बघा, हे अशी नळीची आपण जोडणी केली, नळीची जोडणी केली. आपलं बटन आता पेटायला पाहिजे. आता आपले हे दोन्ही बटन झाले चालू, झाले चालू. आता आपलं शेगडीचं बटन चालू केलं आपण. आता आपली शेगडी पेटायला पाहिजे. पेटते का बरोबर दादा? नाही, माचीस नाही. बघा, आपलं बटन इथं पेटते का दादा? नाही पेटत. आता काय नाही पेटत? जसं 2 व्हीलरच्या गाडीला एक मीटर असते पेट्रोल चेक करायसाठी, तसंच मीटर याला आहे. बघा इथं काय दिसते तुम्हाला? एक लाल कलरची पट्टी दिसते, एक हिरव्या कलरची पट्टी दिसते आणि काळ्या कलरचा एक काटा दिसते. आता तो काटा कुठे आहे सध्या? लाल पट्टीवर आहे, बरोबर आहे. आता मशीनला परमिशन देते मी 2 वेळा, काटा पा कुठे जाते? कुठे गेला काटा? आता हिरव्याच्यावर गेला, पण हे गोल्डन स्टिक आहे इथं, या स्टिकला टेकला नाही. तर का टेकला नाही? कारण एवढा गॅस तुम्ही वापरलेला आहे. हा काटा जर दादा या गोल्डन स्टिकला टेकला तर समजून चालायचं की आपला सिलेंडर 14 किलो 200 ग्रॅम सिलपॅक भरलेला आहे. जसा जसा आपला वापर होत जाईल तसा तसा काटा खाली खाली येत जाईल. आणि एक दिवस इथं या लाल पट्टीला येऊन टच होणार आहे. लाल पट्टीला टच झाला म्हणजे तिथून आपलं सिलेंडर संपलं. पण तिथं जर आपलं मशीन लागलेलं असलं तर तिथून आपलं सिलेंडर 6 ते 7 दिवस असं एक्स्ट्रा चालते. म्हणजे एका दिवसाला 10 ते 12% गॅस वाचवते आणि एका वर्षात आपल्या 2 सिलेंडरची बचत करते दादा हे मशीन आपलं. आता आपले बर्नर पेटणार आहे, बघा पेटलं. आता याच्यावर काय होते? आपलं दूध चहा सांगते काकू, बरोबर आहे. आपण शेगडी एका एका अशी सरकवतो, त्याच्या खालचं पुसून घेतो. आणि शेगडी जर जास्त घाण झाली तर आपण निर्मा साबणानं घासते ना, खसखस शेगडी घासून काढतो. पण ज्या वेळेस आपण आपली शेगडी घासून काढतो, इथून नळी कधीतरी काढतो का काकू? दादा काढतो काय? आपल्या नळीत असतात मेटलची तार, मग ते साबणा निर्माचा नाही, बंद नाही, चालू ठेवा. साबणा निर्माचं केमिकल युक्त पाणी जेव्हा साबणा निर्माचं केमिकल युक्त पाणी जेव्हा त्या नळीमध्ये जाऊन झिरपते, ती नळी फुगून एखाद्या वेळी निघू शकते, निसटू शकते. आता इथं आपलं बर्नर चालू आणि इथून नळी निसटली तुमच्या घरची, काय होईल दादा तुमच्या घरामध्ये?
काय होईल सांगा मला. बरोबर आहे. ते वास्तवात gas ते leak बना- गॅस लिकेज म्हणजे स्फोट होणार तुमच्या घरामध्ये, बरोबर आहे. आता कधी तर डोळ्यात पाहिला का आपण स्फोट? नाही पाहिला. मग आता जर मी इथून नळी काढली मग होणार की नाही होणार स्फोट तुमच्या घरामध्ये? होतेच तसं. काढू का काकू नळी इथून? नाही नाही बरोबर. होतेच तसं. बघा दादा, मी सेफ्टी ऑफिसर आहे, सुरक्षा अधिकारी आहे तुमच्या घरामध्ये बसलेली. आपल्या इथं सेफ्टी दिवस लागलेला आहे. जशी मी इथून नळी काढते आपला काटा कुठे जाते? आता काटा कुठे तुम्ही सध्या आहे? करता पहा. आमचं कुठे गॅस आपला काटा? हा काळ्या कलरचा काटा ग्रीन वर ग्रीन वर आहे. बघा जशी इथून नळी काढली बघा काटा कुठे जाते. काट्याकडे लक्ष ठेवा दादा. काढू नका नाही कमी जास्त नाही. कमी दिला. कुठे गेला सुरू काटा? नाही का आता? लाल ते लाल सुरू नाही का? नाही सुरू हो. सुरू आहे, हा. सुरू आहेत बटन, हम्म. पण आपल्या नळीमध्ये गॅस आहे का? हे का नाही येत आहे? का नाही? मग हेच तर सुरक्षा आहे ना याची. जसं आपलं इथून कनेक्शन निघालं इकडे ऑटोमॅटिक काटा खाली पडला. हे थांब. डायरेक्ट एलसीबी सारखं कुठं शॉर्ट सर्किट झाला काही जर झालं तर ऑटोमॅटिक आपला काटा खाली पडते, हे थांब. गोळा खाली पडते. हो, बरोबर आहे पडला दादा? खाली. आपण या मशीनला किती परमिशन दिलं तर आपला हा काटा वर जाणार नाही, आपल्याला परमिशन देणार नाही. लागेल. का देणार नाही? कारण तिथं आपल्या मशीनला समजलेलं आहे की आपलं कनेक्शन कुठेतरी निघालेलं आहे. जोपर्यंत आपण नळीची जोडणी करत नाही तोपर्यंत आपलं बर्नर दादा पेटणार नाही. बघा जशी आपण नळीची जोडणी घेतली आपल्या मशीन परमिशन घेणार आहे म्हणजे आपला काटा हा वर जाणार आहे. हो. बघा गेला आपला काटावरती, गेला काटावर आणि हे पेटलं आपल्या इथं बर्नर. आपल्या घरामध्ये कुठली दुर्घटना व स्फोट हे मशीन होऊ देणार नाही दादा. अशी याची सेफ्टी, अशी याची सुरक्षा आहे. आपलं जर किती वेळा आपलं इथं कनेक्शन निघालं, जसं इथं कनेक्शन निघालं इकडे ऑटोमॅटिक हा काटा खाली पडते, डायरेक्ट गॅसचा सप्लाय कट करते, डायरेक्ट बंद करते. हो ना, अशी याची सेफ्टी, अशी याची ती सुरक्षा नळी आहे. निघाली तर काही होत नाही समजा. हा. काटा बरोबर करते. तर आता मला सांगा की मी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली? योग्य वाटली, छान वाटली, कशी वाटली? सेफ्टीसाठी चांगलं आता असं सेफ्टी करणार उपक्रम प्रत्येकाच्या घरात दादा असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे. आणि आपल्या घरात सुद्धा असायला पाहिजे, तुमच्या घरात सुद्धा असायला पाहिजे. बरोबर आहे. याची माहिती दिली मी तुम्हाला. हाती घेऊन 12 किलो 500 ग्रॅम याचं वजन आहे दादा. ते गन मीटर झाकण धातूपासून बनलेलं आहे. गन मीटर म्हणजे ते आर्मी सैनिक दल मध्ये लोक बंदुकीचा वापर करतात ना, त्याच्या धातूपासून मशीन बनलेलं आहे. तिन्ही ऋतूमध्ये चालते, उन्हाळा पावसाळा हिवाळा. ते जमणार नाही, झिजणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही, काही त्याला होणार नाही. 5 वर्ष रिप्लेसमेंटची गॅरंटी आणि 30 वर्षापर्यंत मशीनचं आयुष्य आहे. आता बंद करा. ठीक आहे. मग याची गॅरंटी हा किती हा 5 वर्षाची याची रिप्लेसमेंटची गॅरंटी आहे दादा. हा. 5 वर्षात 50 वेळा जरी तुमचं मशीन तुटफूट बिघड बागड जर काही झालं तर तुम्हाला पीस टू पीस जशी तशी दुसरी दिली जाणार. बरं हे मग कुठून मिळेल मला? कुठून म्हणजे मी जाणून देणार तुमच्या घरात. हो का? याची दादा हे पूर्णतः मेड इन इंडिया आहे. पाहू शकता तुम्ही. मेड इन इंडिया म्हणजे आपल्या भारतातलं प्रोडक्ट आहे. याला पॅटर्न आहे, सरकारी गव्हर्नमेंटची मान्यता आहे. ISO म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेने याला प्रमाणित केलेला आहे. आणि UL सर्टिफिकेट आहे. UL म्हणजे आपल्या भारतातच आहे, तर आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा आपण हे नेऊ शकतो, लावू शकतो. आणि त्यासोबत ARI सर्टिफिकेट आहे. ARI म्हणजे काय आहे? ARI म्हणजे हे एसटी महामंडळ याच्याशिवाय दादा रोडवर धावू शकत नाही. प्लेन सुद्धा आकाशात जग घेऊ शकत नाही. आणि आर्मी सैनिक जवानाच्या हातात आपण बंदूक सुद्धा देऊ शकत नाही. असं बेस्ट ऑफ गुणवत्तेचं प्रमाणपत्र याला मुंबईच्या हायकोर्टाने दिलेलं आहे. बरं म्हणजे नेमकं तुम्ही कोणाकडून करून आलं? कसं आमची आपलं कंपनी दादा company? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अच्छा, आहे. हा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पण सरकारची मान्यता आहे या कंपनीला. हा. म्हणजे कसं आपल्या कंपनीचं- गावामध्ये कंपनीचं नाव काय? दास कंपनी आहे दादा. दास कंपनी, हा. अच्छा. आणि आपल्या गावामध्ये सर्वे व्हायच्या अगोदर आमचं सर्वे पोलीस स्टेशनवर आणि तहसीलवर झालेला आहे. अच्छा. तिथून आम्हाला ऑथॉरिटी भेटलेली आहे, प्रमाणपत्र भेटलेलं आहे. त्याच्यानंतरच आम्ही कोणे गावात जाऊ शकतो, कोणे गावामध्ये आम्ही सर्वे करू शकतो. पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र आहे आणि तहसीलदाराचं प्रमाणपत्र आहे दादा. आणि तुम्हाला जर काही जर अजून लागत असेल तर आमच्याकडे पोलीस स्टेशनचे फोटो पण आहेत. म्हणजे पोलीस स्टेशनवर आमचं झालेलं आहे ना आमचं सर्वे, हा, हा. तर ते फोटो पण आहेत आमच्याकडे. अच्छा, हे आहे ना थोडंसं बघा. हा. मग त्यांनी परमिशन दिली होती तुम्हाला? परमिशन दिलेलं आहे. हा. बरं हे कितीपर्यंत येणार ते? दादा तशी त्याची मूळ किंमत आहे 4,999 रुपये म्हणजे 5,000 रुपये. हो. पण आता सध्या आपला सर्व्हे चालू आपला 30% लोकांसाठी, हा. शेतकरी शेतमजूर आणि गोरगरीब आणि अशा लोकांना आपला 40% सूट आहे याच्यात. 40% सूट म्हणजे किती? 2,699 म्हणजे 27 रुपयात दादा तुम्हाला ही वस्तू भेटणार. अच्छा, हा. 27 रुपयात. आणि एकटी मशीनच नाही भेटत तर तुम्हाला त्याच्यासोबत एक नळी आणि एक लायटर हे त्याच्यात फ्री भेटते. हे बघा हे नळी आपल्या घरामध्ये जशी नळी असते तशी नळी आणि एक लायटर. हेच लायटर आहे. अच्छा, हा. हे डेमोचं लायटर आहे आमचं, पण हे लायटर आता म्हणजे गरीबाला सूट नाही म्हणजे फुकट 40% नाही. सूट आहे का नाही? फुकट नाही, फ्री मध्ये नाही आहे. ठीक आहे ना. बरं ठीक आहे. चांगलं वाटतं तुमचं काही फरक नाही ना, पण चांगलं आहे सेफ्टीसाठी मस्त. सेफ्टीसाठी चांगलं आहे. मग दादा आपल्याला आपल्या घराची सेफ्टी नाही करायची? करायचं आहे पण आता सध्या जास्त नाव करायचं नाहीये, नंतर बघूया नंतर. हा तुम्ही कारण की नंतर आता करसाल सध्या- दादा. पण नंतर तुम्ही करसाल, पण हे ज्यावेळेस कंपल्सरी होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही किंमत भेटणार आहे. वा, वा, ठीक तर आहे. त्यावेळेस तुम्हाला पूर्णतः 5,000 रुपयात घ्या लागेल. आपल्या घरात दादा मशीन असताना सुद्धा भडका जर झाला तर याच्यावर पूर्णतः आपल्याला 15 कोटी रुपयाचा विमा आहे.
जे मशीनवर अच्छा हो. साधा भटका जर झाला तर पण 100% पण गॅरंटी जेव्हा काकू. मध्ये स्वयंपाक आहे मध्ये एवढं काय झाड जायचं हे बटन सुरू करा नाही ते सुरू हे करा. बटन कसं काकू एकदा आपण आपल्या टाकीला लावून दिलं याच्यावर आपलं रेग्युलेटर लावलं दोन्ही बटन चालू केले एकदा दादा मशीनला परमिशन दिलं हा काटा आपला पूर्णतः गोल्डन पण दाखवतो राहणार नाही, ते दाखवतो राहणार नाही नाही. नाही नाही. एकदा लावून दिलं की टाकी संपेपर्यंत आपण जे रेग्युलेटरचं बटन सकाळ संध्याकाळ बंद करतो ना ते बटन सुद्धा आपल्याला बंद करायचं काम नाही म्हणजे ते सुरू राहणार सुरू त्याच्याकडे. फक्त आपल्या शेगडीच्याच बटनावर वापर चालू शेगडीच्याच बटनावर बंद अच्छा. हेच आपल्याला करायला लागेल फक्त म्हणजे हे इकडं बंद करायचं काम याला नाही. अजिबात याचं म्हणजे यातला काहीच कन्सर्ट राहणार नाही आपला फक्त याच बटनावर आपला वापर चालू याच बटनावर बंद याला अजिबात हात लावायचं काम नाही. हे नाही काकू ती शेगडी आमची डेमोची शेगडी आहे फक्त डेमोसाठी आहे. हा ते डेमो करून दाखवायला लागेल आम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नाही आहे, एका गॅपचं हे नाही. ते तुम्ही काही कमी केलं असतं तर घेतलं असतं ते आता खूप महाग सांगितलं. कमी म्हणजे दादा तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे आता तुम्ही ज्याला सांगितले आता मला मार्केटमध्ये बघायला लागेल. नाही मार्केटमध्ये मी सांगते तुम्हाला हा. तुम्ही मार्केटमध्ये बघसाल हा. युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तुम्हाला 300 रुपयापासून भेटेल दादा अच्छा हा. 300 400 500 रुपयापासून तुम्हाला भेटेल पण त्याची तुम्हाला वॉरंटी गॅरंटी रिप्लेसमेंट सेंटर आणि जीएसटी बिल काही भेटणार आहे का पण याची दादा तुम्हाला वॉरंटी नाही तर याची पूर्णतः गॅरंटी आहे 5 वर्षाची 5 वर्षात हे मशीन 50 वेळा जरी तुटफुट बिघड वागड जर काही झालं तर पीस टू पीस जसं तसं तुम्हाला 1 रुपयाही खर्च न करता जशीच्या तशी जशी मी आता बॉक्समधून काढली तशी मशीन तुम्हाला दुसरी दिल्या जाणार आहे दादा तुमच्या घरपोच पण जिथं तुम्ही मार्केटमधून म्हणता मार्केटमधून तुम्ही घेसाल तुम्हाला भेटेल 1000 रुपयापर्यंत भेटेल 1200-1500 रुपयापर्यंत भेटेल पण त्याची तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे काय मग तुमचं तुटफुट बिघड वागड जर काही झालं तर तुम्ही कोणाला म्हणसाल दादा बरोबर आहे पण इथं तसं नाही हा, तर एक काम करा तुम्ही मला कार्ड वगैरे देऊन द्या तुमचं जेव्हा मला लागलं याच्यानं नाही, तसं होऊ शकत तर नाही मग कंपनीचं नाव फोन नंबर वगैरे देऊन द्या नाही जेव्हा तुम्हाला नाव नंबर तुम्ही काही पण भेटू तसे इकडे तिकडे भेटत राहता ना. आम्ही तर फिरतो आमचं हा. कामच ते आहे ना हा. आम्हाला दिवसाला फक्त 6 घरी माहिती द्यायला लागते अच्छा हा. तुम्ही घ्या नका घेऊ आम्हाला काही याच्यात घेणं देणं नाही तुम्ही जर घेतलं तर तुमचा फायदा होते आज तुम्हाला 27 रुपयात भेटते पण हे ज्यावेळेस कंपल्सरी होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हेच वस्तू महाग भेटणार आहे म्हणून आजचं लोकेशन तुम्हाला असं राहते सर्वेचं हे सर्वेचा फायदा जर तुम्ही घेतला तर हे पूर्णतः दादा त्याचं गॅरंटी कार्ड आहे हे गॅरंटी कार्ड तुम्हाला भरून दिलं जाते याच्यावर माझं नाव आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला दिला जाते आणि आज तुमच्या घरामध्ये मशीन लावून दिलं जाते हे जे 500 रुपयाच्या वस्तू आहेत दादा नवरी आणि लाटा हे तुम्हाला त्या मशीनवर फ्री भेटतात म्हणजे 27 रुपयात तुम्हाला ही मशीन फक्त 22 रुपयात पडते आणि 500 रुपयाच्या 2 वस्तू मध्ये फ्री भेटतात म्हणजे असे तुमचे 27 ठीक आहे ना आता तो आता फक्त विचार नाही व्हायचा पण नेक्स्ट टाइम आलं की नंतर नेक्स्ट टाइम नाही दादा हे फक्त आम्ही सर्वेचं लोकेशन असते आम्हाला सर्वेद्वारे आम्हाला फक्त हे करावं लागते तुम्ही घ्या नका घेऊ माहिती घेतल्याबद्दल धन्यवाद आम्हाला फक्त दादा माहिती द्या ठीक आहे ठीक आहे ना तुमची परमिशन हा व्हिडिओ समजा व्हायरल केला तर चालते चालते काही प्रॉब्लेम बरं नाही इंस्टा वगैरे चालते टाकतो ना? चालते बरं मित्रांनो तो ताईची म्हणजे सहमतीने टाकणार आहे चालते चालते ठीक आहे मॅम तुमची माहिती खूप छान वाटली आहे चालेल. फक्त तुम्ही जास्त सांगितलेले आहे त्यामुळे काही चालेल ठीक आहे नेक्स्ट टाइमला टाइम पडला घेऊन घेऊ नेक्स्ट टाइमला सेफ्टीसाठी दादा एकदम खतरनाक चांगला आहे हा नेक्स्ट टाइमला तुम्हाला कसं हे किंमत जी आहे सर्वेची हे तुम्हाला नेक्स्ट टाइमला भेटणार अच्छा. बरोबर आहे? तर आज वरती जर तुम्ही घेतलं तर आज फायदा होते तुमचा हा. नाही तर मग पुढे जाऊन हेच वस्तू तुम्हाला 5,000च्या वरतीच भेटणार आहे ठीक आहे मग बंद करू आपण हा चालते ना चालते करा बाहेर लागेल